गुढीपाडवा अगदी जवळ आलेला आहे, त्यामुळे तुम्ही सगळ्याजणी साफसफाईला तर लागल्या असणार. कोणी लागल्या असेल, कोणी नसेल लागल्या. पण सर्वांसाठी हा एकदम मस्त असा व्हिडिओ आहे, हेल्पफुल व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्या घरातील जे अॅल्युमिनियम स्टीलची भांडी आहेत ना, ते क्षारयुक्त पाण्यामुळे अशी काळी होतात. स्टीलच्या भांड्यावरती असे काळे निळसर डाग होतात आणि आपण हे कितीही घासलं, अगदी डिशवॉश लिक्विड असेल किंवा साबण वापरत असणार, तरी हे निघत नाही आणि मग आपण ताराची घासणी वापरली तर त्यावरती ना स्क्रॅचेस होतात. त्याचबरोबर अॅल्युमिनियमच्या भांड्यावरती लगेच काळपटपणा दिसतो, कारण क्षारयुक्त पाण्यामुळे हे सगळ्यांसोबतच होतं आणि सगळ्यांकडे हीच परिस्थिती आहे. तर तुमच्या किचनमध्ये जर तुम्ही साफसफाईला घेतलं असेल, तर भांडे तर तुम्ही घासणार असाल, तर मी तुम्हाला एक वेळ अवश्य सांगेल की तुम्ही ना हे सोल्युशन नक्की ट्राय करून बघा. कितीही स्टीलच्या भांड्यावरचे काळसर निळसर डाग झाले असेल किंवा एखादं पातेलं म्हणा, कढाई म्हणा करपली असेल, तर त्यासाठी एकदम जबरदस्त असा हॅक आहे. तुम्हाला काय करायचं आहे, इनोचं सॅचे घ्यायचं आहे. बेकिंग सोडा वगैरे घेऊ नका. इनोचं सॅचे घ्या, एकदम जबरदस्त रिझल्ट येतो. आता इथे मी एक प्लेट घेतलेली आहे, त्यामध्ये आपल्याला पूर्ण इनोचं सॅचे टाकायचं आहे. कितीही भांडे तुमच्या घरामध्ये असू द्यात, तुम्हाला एक इनोचं सॅचे खूप सारं पुरेल. त्यानंतर आपल्याला यामध्ये बाकीचे काही इन्ग्रीडियंट्स टाकायचे. फक्त 3 इन्ग्रीडियंट्स आपण यामध्ये वापरणार आहोत. ते म्हणजे डिशवॉश लिक्विड. जर तुम्ही साबणचा वापर करत असणार भांडे घासण्यासाठी, तर ग्रेट करून साबण यामध्ये टाका. आता डिशवॉश लिक्विड म्हणजे किती भांडे तुमच्याकडे आहेत त्या हिशोबाने, तुम्हाला किती घासायचे त्या हिशोबाने डिशवॉश लिक्विड आणि पितांबरी तुम्हाला इकडे टाकायची आहे. मला अगदी 2 ते 3 भांडे तुमच्यासमोर घासून दाखवायचे आहेत, म्हणून मी थोडंच घेतलंय. पण एक इनोचं सॅचे तुम्ही भरपूर असे लिक्विडसाठी करू शकता किंवा डिशवॉश लिक्विडची जी बॉटल असते ना, त्यामध्ये आणल्याबरोबर ते थोडंसं रिकामं करायचं, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, थोडं डायल्यूट करायचं, कारण ते फार घट्ट असतं आणि इनोचं सॅचे त्यामध्ये टाकायचं. पितांबरी आपण का घेतली आहे, कारण अॅल्युमिनियमच्या भांड्यांवरती एकदम काळपट असे थर जमा होतो, एक लेयर दिसते. तर काय करायचं, सगळ्यात पहिले घासणी घ्यायची, ती ओलसर करून घ्यायची आणि हे सोल्युशन त्यावरती टाकायचं. त्याचबरोबर स्टीलच्या भांड्यावरती काय होतं ना, असे काळसर निळसर डाग होतात. आता हे डाग जे आहे, बऱ्याचदा काही करपलं असेल तर होतं किंवा मग बऱ्याचदा आपण काही गॅसची फ्लेम जी आहे ती अगदी लालसर झाली असेल, तर अशा पद्धतीने ते डाग होतात. बऱ्याचदा आपला गॅस संपायला लागला की मग त्याची फ्लेम ना लालसर होते, तर त्यावेळेस सुद्धा असं होतं. तर काहीसं माझ्यासोबत सुद्धा असं झालेलं. आता मी तुम्हाला ना लाईव्ह रिझल्ट दाखवते. फक्त मी थोडंसं फिरवलंय आणि रिझल्ट बघू शकता तुम्ही. जास्त घासलं सुद्धा नाहीये. किती काळसर निळसर डाग यावरती झाले होते. आता सगळं भांडं अशाच पद्धतीने घासून घ्यायचं आहे. जर रेग्युलरसाठी सुद्धा तुम्हाला हे वापरायचं असेल, तर मी आधी सांगितल्याप्रमाणे डिशवॉश लिक्विडमध्ये टाका. आता डिशवॉश लिक्विडची बॉटल आपण काय करतो, डायरेक्टली ती वापरतो, तर तसं न करताना काय करायचं, ती अर्धी बॉटलमधलं जे लिक्विड आहे ते काढून घ्यायचं. त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आणि हे टाकून जर डायल्यूट केलं ना, तर एक डिशवॉश लिक्विडची बॉटल तुम्हाला खूप दिवस जाते. 15 दिवसाच्या वरती जाते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तसंही आपण भांडे घासायला घेतलं तर काय करतो, त्यामध्ये पाणी टाकतो आणि डायल्यूट करतो. सो हे तुम्हाला फार बेटर वाटेल. तुम्ही एकदा ते नक्की ट्राय करून बघा. आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते सुद्धा सांगा, म्हणजे मला तुमचे आभार मानता येईल आणि मला सुद्धा कळेल की आपला व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला आहे ते. आता तुम्ही बघू शकता की हे व्यवस्थितरित्या मी घासून घेते आहे. जसं आपण हे घासायला लागतो ना, तर स्टीलच्या भांड्यांवरती जे आहे पूर्ण डाग तर निघतातच निघतात, पण अॅल्युमिनियमच्या भांड्यावरती एवढी काळपट थर निघतो, जेव्हा आपण घासतो ना, तेव्हा आपल्याला लगेच समजून येतं की हे कशा पद्धतीने निघालेलं आहे. थोडं सोल्युशन लागतं, जास्त लागायची गरज नाही, कारण डिशवॉश लिक्विड थोडं जरी घेतलं तर भरपूर भांडे त्याने घासणं होतात. आणि पितांबरी हे ॲडिशनल मी घेतलेली आहे. त्याने डाग खूप छान स्वच्छ होतात. अगदी चकाकी येते भांड्यांना. पितांबरी तुम्ही तांबं पितळ भांडे घासण्यासाठी वापरतच असणार, पण कधीतरी असे अॅल्युमिनियम आणि स्टीलचे भांडे घासण्यासाठी सुद्धा वापरा. इन केस तुमच्या स्टीलचं बेसिन असेल आणि त्यावरती हार्पिक जर पडलं असेल, डाग पडले असेल, तर पितांबरी अवश्य ट्राय करून बघा. त्याचबरोबर स्टीलच्या बकेट असतात ना आपल्या अंघोळीसाठीच्या, त्या सुद्धा तुम्ही यानेच घासू शकतात. जर तुमच्याकडे असे अॅल्युमिनियमचे कुकर असेल ना, आणि जर त्याचं बॉटम अशा पद्धतीने असेल ना, तर एक काळपट लेयर्स असते बघा. आता तर आपण स्टीलचे वापरतो आणि त्याला असं प्लेन बॉटम असतं, त्यामुळे एवढं काही घाण होत नाही. पण अशा पद्धतीने हे जे कुकर असलं ना, ते साफ करायला सुद्धा फार कष्ट घेतात आणि आपल्याला खूप घासावं लागतं. तर त्यामुळे तुम्ही ना हे सोल्युशन एकदा अवश्य ट्राय करा. मी तर म्हणेल, जर तुमच्याकडे अॅल्युमिनियमचे भांडी असेल ना, तर तुम्ही अवश्य एकदा हे नक्की ट्राय करा. स्टीलच्या भांड्यावरती तर हे कारगरच आहे, पण अॅल्युमिनियमच्या भांड्यावरची पूर्ण एक काळपट लेयर जी आहे ती निघून जाते. बऱ्याचदा असे आपल्याकडे भांडे असतात, जसं की कढई, त्याला दांडी असते ना पकडण्यासाठी, हँडल असतात, तिथे काळपटपणा साचायला लागतो. आपण घासतो तर खरी, पण ते दिवसेंदिवस साचायला लागतो. सो तुम्ही हे सोल्युशन अवश्य एकदा ट्राय करा. आणि जर फार करपलं असेल
तर काय करायचं, हे सोल्युशन लावून ठेवायचं आणि त्याला 1 मिनिट रेस्टिंग टाईम द्यायचा आणि नंतर धुवून घ्यायचं. आता तुमच्या समोर मी दाखवते आहे. नंतर स्वच्छ पाण्याने मी धुवून घेणार आहे. तुम्ही बघू शकता चकाकी परत आलेली आहे. अशा पद्धतीने हप्त्याभरामध्ये तुम्ही वेगळं असं सोल्युशन बनवून जर भांडी घासली ना, तर जो काळसर थर जमा झालेला असतो भांड्यावरती तो निघण्यास मदत होतो आणि आपण जे नेहमी डिशवॉश लिक्विड किंवा साबण वापरतो ते तर वापरायलाच पाहिजे. पण हप्त्याभरातून 1 दिवस डेडिकेटेडली द्यायला पाहिजे, की अशा पद्धतीने केलं तर आपल्याला फार कष्ट घ्यावे लागत नाही. आणि मेन म्हणजे ना कसं असतं, आता उन्हाळा म्हटलं तर घरामध्ये फार धूळ येते, सो आपल्याला नेहमी हात मारावा लागतो. कारण आपण कितीही नाही म्हटलं तर हिवाळ्यात आपल्याला अगदी काहीच करायची गरज जास्त पडत नाही. पण उन्हाळ्यात मात्र फार धूळ आल्यामुळे आपल्या घरातील हॉल असेल, बेडरूम असेल सगळं आपल्याला स्वच्छ ठेवावं लागतं आणि वारंवार झाडावं लागतं, पुसून घ्यावं लागतं. सो त्यामुळे तुम्ही भांड्यांसाठी हे एकदा नक्की ट्राय करून बघा. रिझल्ट तुमच्या समोर आहे. तुम्ही बघू शकता किती काळपट थर आला होता. जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि Facebookवर तुम्ही बघत असणार तर लाईक, फॉलो नक्की करा आणि हा व्हिडिओ जर पहिल्यांदा बघत असणार तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की ऑल करा. तुम्ही आतून बघू शकता व्यवस्थित स्वच्छ निघालेला आहे आणि बाहेरच्या साईडनं सुद्धा व्यवस्थित क्लीन निघाले आहे. धन्यवाद.